श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे. तू माझे स्मरण माऊली रूपात करतोस हे मी जाणतो, म्हणूनच आज मी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे. स्वामी म्हणतात, तुझा विजय मी स्वतः निश्चित केला आहे. तू त्या मार्गाने जाशील तिथे तुला तो विजय प्राप्त होईल, कारण तो मी माझ्या आशीर्वादाने तुझ्यासाठी निश्चित केला आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण करता, नित्य माझे नामस्मरण करता आणि माझ्याजवळ येऊन प्रेमाने मला हाक मारतात, तेव्हा तेव्हा मी माझ्या बाळांना एकटे सोडू इच्छित नाही. त्या क्षणाला मी त्यांच्यासोबत आहे. जेव्हा ते माझे स्मरण करतात, मला ते हाक देतात, त्यांनी दिलेली प्रेमाने हाक मी ऐकतो आणि ज्यांचे कोणते जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी माझी शक्ती त्यांच्यासाठी कार्य करायला लागते आणि त्यांच्यासोबत ते चमत्कार घडू लागतात. आताही तसेच काही तुझ्यासोबत घडणार आहे. देव म्हणतात, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तू जे काही संघर्ष करत आहेस, जे काही कष्ट करत आहे आणि त्या दिशेने प्रयत्न करत आहेस, तर तुला ते मोठे यश प्राप्त होणार आहे. तुला तो विजय प्राप्त होणार आहे. बाळा, ते तुझ्याजवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते तुझ्याकडून कोणीही लुबाडून घेऊ शकत नाही. ज्या यशावर तुझे नाव कोरले आहे ते यश तुलाच प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, बाळा, ज्या क्षणाला तुमच्या कार्यात कोणी अडथळे आणू पाहतात, तुझ्या कार्यात ते कोणी विघ्न आणू पाहतात, त्याला मी ती योग्य समज देऊन तुझ्यापासून वेगळे करू इच्छितो. त्यांची तू आता चिंता करू नकोस. त्यांनी आजपर्यंत तुझ्या कार्यात जे काही अडथळे आणले आहे त्यांना दूर करण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे. त्यामुळे तू देवावर विश्वास ठेव. आजपासून तुझ्या कोणत्याही कार्यात विघ्न येणार नाही. तू हिमतीने पुढे चालत राहा, कारण तुझ्यासाठी नवनवीन आशीर्वाद आणि नवनवीन चमत्कार माझे देवदूत घेऊन उभे आहे. तू तुझ्या मार्गात पुढे चालत राहा. तुझे कर्म करत राहा, कारण तुला ते मोठे यश प्राप्त करायचे आहे. तू तुझे ध्येय निश्चित केले आहे. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुझा देव तुझी मदत करत आहे. आज देखील जो कोणी माझा प्रिय बाळ प्रेमाने आणि पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकत आहे, त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहील. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला माझा आशीर्वाद आहे. तू ते यश लवकरच संपादन करणार आहेस. त्याच्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे. देवाने ती निश्चित केली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू मला गुरु मानले आहेस. मी तुझा समर्थ आहे. मी तुझा ब्रह्मांड नायक आहे. तू माझ्यावर प्रेम करतोस, श्रद्धा करतोस आणि भक्ती देखील तू भक्तीने श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहेस. या श्रद्धा भक्तीच्या नात्याने तू मला गुरु मानले आहेस. गुरुपीठावर गुरु मानले आहे. तुझ्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख आहे, जे काही यातना आहेत, ते आज या क्षणाला संपवण्याचा आशीर्वाद मी तुला देत आहे. बाळा, तिथून पुढे तुला ते कष्ट सहन करावे लागणार नाही. तुला ते दुःखही सहन करावे लागणार नाही. तू फक्त तुझे कार्य करत पुढे चालत राहा. थकू नकोस आणि थांबू देखील नकोस. नामस्मरणाला चुकवू नकोस. जेव्हा तू हे सर्व ऐकशील तेव्हा तुला एक मार्ग दिसेल, जो तुझ्या गुरुने तुला दाखवलेला असेल. अरे बाळा, त्या मार्गावर चालत राहा. तू मला समर्थ म्हणतोस ना, तर मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला कुठेही थांबायची आवश्यकता नाही. तू तुझे कार्य करत पुढे चालत राहा. तुझ्या कर्मातून तुला ती गती देखील प्राप्त होईल. तुला ते मोठे यश संपादन करायचे आहे. तुला ते ध्येय गाठायचे आहे. तुला ती विपुलता संपन्नता करायची आहे. तो मार्ग मी तुला नक्कीच दाखवेल. बाळा, तुला फक्त त्या मार्गावर पुढे चालत जायचे आहे. जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या क्षणाला स्वामींचा हा दैवी संदेश ऐकत आहे, त्याने विश्वासाने स्वामींनी दिलेले आशीर्वाद स्वीकार करतो,
होय स्वामी, मी ते स्वीकार करतो असे कमेंटमध्ये टाईप करा. देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करतील. तुम्हाला खूप काही अडचणी असतील तरीही घाबरू नका. स्वामींचे नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामांचा जयघोष करायला विसरू नका. देव कधी कधी तुमच्या परीक्षा देखील घेतील. तुम्ही परीक्षा देता तेव्हा त्या परीक्षेत न घाबरता जर तुम्ही पुढे गेलात आणि ते सर्व काही सिद्ध करून तुम्ही देवास थोर मांडले तर देव न इच्छिलेले न अपेक्षित केलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने नक्कीच येतील. यावर विश्वास ठेवा. देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागतील. तुमच्या ज्या काही इच्छा आहे, ज्या आजपर्यंत अपुऱ्या आहेत, त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. तुम्हाला जे काही कर्म दिले आहे ते योग्य तऱ्हेने करत चला. कुणाचा आपल्या या वाणीने अपमान करू नका. कोणालाही खाली पाहून नका देऊ. देवाच्या हाती सर्व काही आहे. देव सर्वांनाच सद्बुद्धी देतात आणि ते कार्य देखील करून घेतात. त्यामुळे देवांच्या नामस्मरणात राहा. देवाचे चिंतन करा. देव सर्व काही घडवू शकतात. जे काही तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते देखील देवासाठी सहज शक्य आहे. म्हणून देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास करा. आज जर तुम्हाला काही नकारात्मक ऊर्जेने घेरले असेल तर देवाकडे प्रार्थना करा की देवा, मला यातून मुक्त करा. देव नक्कीच तुमची कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन मदत करतील. देवाचे सामर्थ्य अफाट आहे. आज ज्या गोष्टींसाठी तुम्ही नकारात्मक विचार करत आहात आणि खूप काही विचार करत आहात, देवांना सर्व काही शक्य आहे. देवांसाठी अशक्य असे काहीच नाही. म्हणून सर्व काही देवावर सोपवा. देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे चिंतन, ध्यान आणि नामस्मरण करा. तुम्ही जी काही सेवा करत आहात त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. तुमच्यासाठी चमत्कारी आहेत. ते तुमच्यासाठी अद्भुत आहेत. ते तुमच्या दिशेने येत आहे यावर विश्वास ठेवा. देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे. जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यावर स्वामींची नितांत कृपादृष्टी आहे. म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत निवडून आले आहात. देवाची इच्छा होती म्हणूनच तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहात. त्यामुळे मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हो, आपला आजचा स्वामींचा संदेश देखील तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.